गळा आहे. आता हा डिझाईन किंवा या पद्धतीचे ब्लाऊज तयार केलेले असतील तर शिवणं सुद्धा खूप तारेवरची कसरत होऊन जातं, कारण खूप वेळ लागतो. एकने एक गोष्ट अगदी अचूकपणे टिपावी लागते, कारण हा मणी वगैरे आहे एखादा फुटला तर बाकी सगळ्या लाईन्स मोकळ्या होत जातात, त्यामुळे खूप सांभाळून करावं लागतं. हा उजव्या साईडचा गळा आहे इथे जो आहे तो, आणि त्यानंतर ह्याला स्लीवची डिझाईन दिलेली आहे ती पाहूया. हे पहा, ही स्लीवची डिझाईन दिलेली आहे, एल्बो स्लीव्ज आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तिने इथे बीड्स दिलेले आहेत आणि इकडे बॉर्डरवरती पुन्हा एक मोत्यांची बॉर्डर काढलेली आहे. आता ही सुद्धा तुम्ही बॉर्डर बघाल तर तिरकी बॉर्डर आहे, कारण ह्याचे जे काठ आहेत साडीचे तेच तिरके आहेत, त्याच्यामुळं काढणाऱ्यांनी सुद्धा तिरकीच बॉर्डर काढलेली आहे. आता हे व्यवस्थित सेट करता करता आमच्या सुद्धा नाकी न येतात, तुम्हालाही माहित आहे. तर हे पहा, जवळून बघाल तर पूर्ण तिरकी आणि क्रॉस आहे. इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे क्रॉस आहे ही डिझाईन सुद्धा, तर इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यावं लागतं. तसंच या भागाला सुद्धा, या बाजूला सुद्धा थोडंसं